नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सातारा सांगलीत महायुतीचे वर्चस्व, संभाव्य बंडाळी टळल्याने भाजपचा विजय. महायुतीतील मतभेद आणि महाविकास आघाडीने तयार केलेले आव्हान यामुळे सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीतील लढाई ही अटीतटीची होईल असं वाटत असताना भाजपच्या धैर्यशील कदम यांनी तब्बल 301 मतांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवत या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. या निकालाने गेल्या काही निवडणुकीत सातारा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रावर पकड मिळवलेल्या महायुती आणि त्यातही भाजपने आपली पकड आणखीन घट्ट केली आहे. तर आत्मविश्वास हरवलेल्या विरोधी पक्षाच्या वाट्याला आणखीन एक पराभव आला आहे. आता त्यांना त्यांचे कार्यकर्ते तरी यापुढे टिकवता येतील का, हा उत्सुकतेचा भाग ठरणार आहे. सांगली सातारा विधान परिषदेसाठी महायुतीकडून भाजपचे धैर्यशील कदम व महाविकास आघाडीकडून अभयसिंह जगताप हे निवडणूक रिंगणात होते. या लढाईसाठी महायुतीचे सुरुवातीपासून वर्चस्व होतं. कागदावर महायुतीच्या तिन्ही पक्षांचे मिळून संख्याबळ हे सहज बहुमताचे होते. मात्र सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणुकीपासून महायुतीमधील भाजप आणि शिवसेना राष्ट्रवादी या घटक पक्षामध्ये विसंवाद तयार झालेला होता. हा विसंवाद आणि महाविकास आघाडीसह स्थानिक आघाडीच्या मतांच्या जीवावर ही लढाई अटीतटीची होईल अशी चर्चा होती. दोन्ही जिल्ह्यात महायुतीचे संख्याबळ 646 होते, तर महाविकास आघाडीची मते 195 होती. स्थानिक आघाडी अपक्ष असे 54 अन्य मतदार होते. महायुतीची कागदावरील मते जरी बहुसंख्य असली तरी त्यातील मोठ्या संख्येने मते ही आघाडीच्या उमेदवारास मिळतील असा अंदाज बांधला जात होता. मतदान गुप्त पद्धतीने असल्याने या निवडणुकीत धक्कादायक निकाल लागेल असा अंदाज अनेकांकडून व्यक्त केला जात होता. मात्र प्रत्यक्षात तसे न होता कदम यांना 593 मते मिळाली, तर आघाडीचे जगताप यांना 292 मते मिळाली. यामुळे महायुतीची बहुसंख्य मते शाबूत ठेवण्यात भाजप आणि कदम यशस्वी झाले असल्याचे दिसत आहे.